तुम्ही ना उगीच फार विचार करताय. मी सांगतो पप्प्या काय करणार आहे. पप्प्या आहे ना भपावला मुलीचा ड्रेस घालून यायला सांगणार आहे आणि मग तो भपावलाच प्रपोज करणार आहे आणि मग भपाव तुमचा हुकूम आपला एक्का ना भाय असं म्हणून हो म्हणून टाकणार आहे. नाही मला वाटतंय पप्प्या पळून गेलाय, तो काही येत नाही परत. नाही पळून नाही जाणार तो. हिने बच्चन दिलंय ना त्याला विंचू बिंचू. हा हिच्या धाकातून कुठे पळून जातोय तो. ऐका आता हसणं वगैरे बास. आता त्याला मदत कशी होईल असं काहीतरी बघूया. अरे काय मदत सतत काय मदत ही काही वेडी आहे का. आपण काय मदत करणार आहे त्याला. हा फार तर हे असं प्रपोज कर किंवा करू नकोस एवढंच सांगणार आपण त्याला. अरे पण पोरगी कोणते ठरायला पाहिजे ना. सोपं आहे. तो एकाच मुलीला निवडणार, जोनिता. अजून कोण? नाही जोनिताला नाही निवडणार तो, मला माहितीये. मला मागे एकदा बोलला होता, फक्त फ्रेंडने म्हणे ती. नाही पप्प्या नाही करणार जोला प्रपोज. का? काय त्याच्यावर लालबाग परळचे संस्कार आहेत. तिथला गोल्डन रूल आहे. जोपर्यंत मुलगी आपल्याला आवडते तोपर्यंत मी मुन्ना ती मोहिनी. पण जेव्हा ती आपल्या मित्राला आवडायला लागेल तेव्हा मी भाऊजी ती वहिनी. आठवतंय का तुला? आठवतंय का? मस्करी होती ती, पप्याने सांगितलं नंतर. अरे पण ती पप्याची वहिनी कशी होणार? साहिल तर गेला ना. साहिल तर गेलाच आहे. साहिलचा संबंधच नाहीये इथे, कळलं ना. इथे जो बसलाय ना तो जोचा तो होणार आहे. ए गौरव, असं काही नाहीये. ती पप्याचीच आहे. काय पप्प्याची आहे? ती पप्प्याचीच आहे. तू काय ब्रह्मदेव आहेस का गाठी बांधायला? मुक्ताने सांगितलं ना पप्प्याला तिच्यात काही इंटरेस्ट नाहीये म्हणून. एक बेस्ट ऑप्शन आहे प्रपोज करण्यासाठी. आपण ना त्या मॅरेज साईट वरच्या सगळ्या मुलींना फोन करूया आणि त्यांना बोलवून घेऊया. आपण त्या सुवर्णाला बोलूया का? गोड होती हा मुलगी. अरे पण तिचं लग्न झालं असेल आतापर्यंत. अरे ऐका ना, साहिलच्याच मैत्रिणीला बोलूया का? कोण होती ती? अजिता. मी सुजाता म्हणणार होतो. बेस्ट सिंधू. काय पप्या आणि सिंधूची जोडी एकदम टॉप दिसेल. तुझ्या घरात एवढे 28 लोक आहेत, त्यात नाही का कोण पोरगी? बोलव ना तिला. आणि तिचं काय होईल माहितीये का? ही लग्न करताना पळून गेली, ती प्रपोज होतानाच पळून जाईल. सॉरी. माझा म्हणण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण मुलगी शोधणं सोडून देऊया. पप्याला शोधून देते एखादी मुलगी त्याच्यासारखीच मूर्ख, मराठी साहित्याची कवितेची काही जाण नसलेली एखादी मुलगी.